अगदी झटपट अशी होणारी आणि लहान मुलांना अगदी आवडेल अशी या पद्धतीने आपण ब्रेड ऑमलेट कसं बनवायचं ते बघणार आहोत. अगदी 10 मिनिटात मुलांसाठी नाश्ता तयार होऊ शकतो. तर तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करून बघा. नमस्कार, मी मीनाक्षी न्यूज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण ब्रेड ऑमलेट कसं बनवायचं ना ते बघणार आहोत. त्यासाठी मी इथं ब्रेडचे काप घेतलेले आहेत काही आणि साधारण 3 ते 4 अंडे घेतले, तर ते मी व्यवस्थित असे फोडून घेते. इथं साधारण मी 3 अंडे व्यवस्थित असे फोडून घेतले आणि ते व्यवस्थित असे फेटून घेते. तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी असे व्यवस्थित असे फेटवून घेतले. तर आता आपण त्यात अर्धा चिरलेला कांदा टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अगदी बारीक चिरलेला कांदा आहे. साधारण अर्धा कांदा मी इथे टाकलेला आहे. तर 4 ते 5 हिरव्या मिरची चिरून टाकलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली इथं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता इथे मी चवीपुरतं थोडंसं मीठ सुद्धा टाकून घेते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आता हे बॅटर आपलं तयार आहे. तर आता मी इथं थोडंसं किचन किंग मसाला सुद्धा टाकलेला आहे, म्हणजे लहान मुलांना आवडते त्याची चव. तर त्यासाठी अगदी किंचित टाकले. तुम्हाला लाल तिखट टाकायचं असलं तर तुम्ही ते टाकू शकता. तर तव्यावर आता मी थोडंसं तेल व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे. त्यावर आपण हे तयार आपलं बॅटर व्यवस्थित असं टाकून घ्या. जास्त पसरवायची गरज नाही, व्यवस्थित असं पातळ बॅटर व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. त्यावरती या पद्धतीने असे ब्रेड व्यवस्थित ठेवून आलटून पलटून घ्यायचे, म्हणजे दोन्ही साईडने त्याला अंड्याचं बलक लागतो आणि एक चव अशी छान येते. तर या पद्धतीने असं व्यवस्थित असं टाकून घ्यायचंय. आता मी हे उलटून घेते. तर या पद्धतीने मी दोन्ही साईडने व्यवस्थित असं भाजून घेते आणि थोडंसं क्रिस्पीनेस यावं म्हणून त्यात थोडंसं मी तेलाची धार सुद्धा सोडते. अगदी 10 मिनिटात तयार होते ही रेसिपी. आणि लहान मुलांनी काहीतरी खायला मागितलं तर तुम्ही ही अंड्याची जी रेसिपी आहे ती तर नक्की ट्राय करून बघू शकता. ते बघू शकता तुम्ही या पद्धतीने अंडा ब्रेड अगदी गाड्यावर मिळतो तसा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने दोन्ही साईडने मी भाजून घेतले आणि एका सर्विंग बाउल मध्ये काढून घेते. तर आता आपण हे थोडंसं कट करून घेऊया. व्यवस्थित असं त्रिकोणी शेप मध्ये कट करायचं. तुम्हाला जर छोटे छोटे काप मध्ये हवं असेल तर तुम्ही तसे मुलांना कट करून देऊ शकता. पण त्रिकोणी शेप मध्ये व्यवस्थित असे दिसतं. त्याच्यासोबत थोडंसं मी ते केचप टाकून घेते. त्याबरोबर अगदी अप्रतिम अशी चव लागते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. तसेच मीनूज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.